नमस्ते दोस्तों, इस चैनल की रचना आपको जागृत करने के लिए की गई है ताकि आपको रिकवरी एजेंट परेशान करे तो आप उन्हें आरबीआई गाइडलाइंस के हिसाब से हैंडल कर सको। आपको हमारा काम पसंद है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब जरूर करें, इससे हमें एक वीडियोस बनाने की प्रेरणा मिलेगी। थैंक यू। हॅलो. हॅलो. हा. मंगेश नाही का? काय काम होता? एचडीएफसी बँक कडून बोलतोय. बोला ना सर. हा काल पण आपला बोलणं झाला ना, ते अभिज बोलतात ना, कट झाला ते कॉल. अरे कट झाला म्हणून तुम्हाला कॉल करायचा म्हणजे मंगेशला सांगत होता कॉल वरती घ्या, लाईन वरती घ्या. तुमचा कॉल येत होता मग डिस्कनेक्ट झाला होता. मग दुसरं काही काम मध्ये अडकलो मी पण म्हणजे केलं मंगेश सरांना, मी पण केलेलं. तेव्हा ते बोलत होते काय त्यांना काम असेल तर ते उचलत नाही म्हणून बोलाय. मला एक सांगा, ते तुमचा टोटल आउटस्टँडिंग तुम्ही सांगत होते किती होतं टोटल आउटस्टँडिंग? हा एक मिनिट, तेच सांगायचं होतं. मी ओपन करून त्यांना बोलतात ना बोलायसाठी, ते फोन केला तेव्हा बाबा कनेक्ट नाही झाला म्हणून पण बघूया. आणि किती डीपीडी झालं ते पण मला सांगा. आता यांचं आउट 9,028 रुपीज आहे आणि यांचं डीपीडी 8,59,028 रुपीज. 59 की 69? 69 म्हणजे 60,000 पकडा. 60,000 कशाला, ते 60 काही नाही त्याचं, 70 पकडा त्याला. मी कसं बोलतो 69 तुम्ही बोलताय? हा. ओके, मला वाटलं 59 बोलताय तुम्ही. 59 थोडा कन्फ्युज झाला त्यामुळे. 8,70,000 बरोबर आहे. आता डीपीडी किती झाला ते सांग मला. डीपीडी 185 डीपीडी म्हणजे राईट ऑफ मध्ये आहे केस हा. आता केस राईट ऑफ मध्ये. आणि तुम्ही वेवर वगैरे काय सांगत होते, किती दिला त्यांना? वेवर मी त्यांना बोललो, मला काल पण बोललो सर 3,30,50 पर्यंत करू शकतो आम्ही. हा महिन्यामध्ये पुढच्या महिन्याला गेला तर नाही, पुढच्या महिन्याला गेलो तर ते तर मग डीपीडी जास्त होईल. ते बोलतात ना अमाऊंट वाढील. अमाऊंट वाढला तर परत सेटलमेंट अमाऊंट वाढेल. म्हणून त्यांना तेच बोललो, काय करायचंय डिसाईड करा म्हणून पहिल्यापासूनच बोलतोय. तर त्यांना पण बोलतात आता परिस्थिती बघा सर, सर्वांना येत आहे, मला पण माहित आहे परिस्थिती आलाय त्यांना तसं. त्यांचं जे परिस्थिती आहे ते आम्हाला पण आलेलं आहे. आम्ही ते त्यांचं जे वडिलांचं जे पाठवलंय ना मला डॉक्युमेंट सर्व, ते मी पण बघितलं. आमच्या वडिलाला पण झालंय, आईला पण झालंय माझं तर. बरोबर. हा, त्याच्यामध्ये किती पैसे जातो काय जातो आम्हाला पण माहित आहे. बरोबर. पण तुम्ही बघा आता कसं आहे ना, त्याचं बघा इंटेन्शन तर क्लिअर आहे, कारण तो एवढा डेप्थ मध्ये आहे ना. ऑलमोस्ट कमीत कमी 6 किंवा 7 बँक आहे. पिरामल झाला, आदित्य बिर्ला फायनान्स झाला, तुमचा एचडीएफसी झाला, आयसीआयसीआय झाला, आयसीआयसीआयचा टॉपअप लोन, क्रेडिट कार्ड, एचडीएफसीचा पण असंच आहे. आणि ऑलमोस्ट 48 किंवा 49 लाखचा त्याचा डेप्थ आहे. आता त्यामध्ये कसं होईल की जर तो पे करायला झाला, म्हणजे पे करण्यात झाला तर एवढा ते पे करू शकणार नाही. 3 लाख तुम्ही ऑलमोस्ट खूप हाय वेवर म्हणजे बोलताय. याला जास्त म्हणजे कसं होईल तर तुम्ही याला क्लोज वगैरे करणार ना, ऑलमोस्ट 185 डीपीडी मध्ये केस आहे, तुम्हाला पण माहिती आहे. अनसेक्युअर्ड लोन आहे. आता हे जास्त जर तुम्ही करू शकता ना, तर याला एप्रिल तर नाही, किंवा मार्च किंवा फेब 2,30,000 पर्यंत जर होत असेल तर करू शकता का? नाही, इम्पॉसिबल आहे ते तर. इम्पॉसिबल नाही मी तुम्हाला अमाऊंट खूप जास्त आहे. 8,60,000 या 670,000 जे पण तुम्ही बोलताय सर, याचं जर मी कन्सिडर करणार, राईट नाव द केस आहे तर राईट ऑफ मध्ये आहे. तुम्हाला पण माहित आहे आफ्टर राईट ऑफ जे आहे बँकच्या कसा असतो ना, ते टाकून देतात याला रिकव्हरी एजन्सीमध्ये केस. रिकव्हरीसाठी हार्ड रिकव्हरी असते त्यामध्ये. आणि त्यामध्ये जर केस जाणार ना, बँकचा इंटेन्शन कसा असतो, 25% जे आहे एजन्सीच्या हातात असतो, ते तुम्ही 25% कलेक्ट करा, 75% वेगळं देऊन कस्टमर तिकडे पाठवून द्या.
हा, जर काही मेडिकल इमर्जन्सी वगैरे काहीतरी आहे, कस्टमरच्या घरी कोण आजारी आहे, त्यामध्ये मेडिकल परिस्थिती खराब आहे, पैसे नाही भरू शकत आहे, कुठून तरी अरेंज करून याला क्लिअर करायचं त्याचा इंटेन्शन आहे, तर तो क्लिअर करण्यासाठी पण इकडून तिथून 2-3% जे असतात ना सर, ते पण रिड्यूस होऊन ऑलमोस्ट 21-22% मध्ये होऊ शकतो हा केस. कारण मी एचडीएफसीच्या कालपासून आज म्हणजे एक कस्टमरचा केस होता 6,97,000 चा केस आहे. 1,20,000 मध्ये क्लोज झाला तो. कारण मी बस सर बँक मध्येच काम करतो आणि हे सर्व जे प्रॉब्लेम येतात त्या कस्टमरच्या म्हणजे हेल्थ इश्यू डिस्ट्रॉय होऊन जाते त्याची लाईफ. म्हणजे कसं आहे ना, याला मला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही पण करू शकता की म्हणजे काय बोलायचं आहे मला. मी तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे, आता तुमचं मी ऐकलं. मी आमच्या इकडं जेवढं होईल तेवढा प्रयत्न मी करून त्यांना तेच बोललो, एवढ्याला होईल, एवढ्याच बोलतात ना, एवढ्याच खाली पण नाही होणार आणि वरती पण मी जायला नाही देणार, तेवढंच अमाऊंटलाच करूया म्हणून पण बोललो. त्या दिवशी ते काय बोलले, भावाला विचारून तर इम्पॉसिबल आहे सर. कारण कसा होता ना, ते तुम्ही जे विचारतात ना ते पण इम्पॉसिबलच आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता आम्ही डेथ केसला पण मला बोलतात ना, डायरेक्ट सांगतो, डेथ केसला पण 45% कलेक्टेबल आहे आम्हाला. सर ऑलमोस्ट तुम्हाला मी सांगतो, किती लेटर पाहिजे तुम्हाला सेटलमेंटचे मी तुम्हाला पाठवतो. ऑलमोस्ट रिसेंट 1 मंथचे जे लेटर असतात ना सर, एचडीएफसी बँक तर ऑल ओव्हर आहे सर, इंटरनॅशनल बँक आहे, प्रायव्हेट बँक मध्ये सेक्टर नंबर 1 बँक आहे. त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन सर्व सिटी सर्व स्टेट साठी सेमच असेल. कारण आरबीआय एकच आहे, आरबीआयच्या अंदर ते एचडीएफसी बँक काम करते. यामध्ये जर होणार कसं, तुम्हाला पण माहिती, क्रायटेरिया रूल्स रेग्युलेशन लॉ मेंटेन वगैरे जे पण फॉर्म्युला असतो सर ते एकच असेल सर. स्टेट वाईज सिटी वाईज हा चेंज होणार नाही सर. 1 महिन्यापासून जे पण लेटर आले सर ते फेक लेटर नाही आहे, ऑलरेडी पेड अमाऊंट आहे सर्वांचे लेटरचे, क्लिअर लेटर आहे. कस्टमरचं जेन्युइन इंटेन्शन होता म्हणून एचडीएफसी बँकने करून दिला. याचा तर परिस्थितीच खराब आहे एकदम, तरी पण हा ट्राय करतोय. आणि आदित्य बिर्ला आणि पिरामल फायनान्स या दोनचा पण ह्याने ऑलमोस्ट लास्ट महिन्यापासून ते मागे लागले. पण तुमचा कसा आहे, पॉज जास्त आहे म्हणून तो ट्राय करतोय. पहिला तुमचं हे जे आहे करून क्लिअर करून टाकू, मग दुसऱ्यांना बघूया असं आहे. आता सध्या तो फंड वगैरे पण त्याच्यासाठी एक लोन वगैरे पण तो ट्राय करतोय काढण्यासाठी. त्याच्या फ्रेंडचा एक लोन वगैरे आहे, ते पण मोस्ट प्रोबेबली आज किंवा उद्यापर्यंत डिस्बर्स वगैरे होऊन जाईल. तर तो ट्राय करतोय सर. मंथ एंड आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जर 3,30,000 तुम्ही बोलला तर 3,30,000 खूप जास्त होतंय सर. 2,30,000 मध्ये हा होऊ शकतो, तर जास्त होईल. 1 शॉट मध्ये क्लिअर करण्यासाठी याला ट्राय करू शकतो आपण. सर येत असेल तर मला काय, मला पण क्लोज, मला पण जे लोक आहे, आरसीएम आहे, एलसीएम आहे, नॅशनल हेड आहे, एव्हीपी व्हीपी हे सर्व जे आहे वरती स्ट्रक्चर तसं आहे ना, ते पण अप्रुव्हल द्यायला पाहिजे. पण राईट नाव तुमच्या हातमध्ये पाहिलं सर, तुम्ही लिटरली कंडिशन बघू शकता ना कस्टमरचा काय आहे. आता मी माझंच बोलून नाही, तुम्ही तर ते आपलं बोलतात ना, आमचा एसीएलएमला पण तुम्ही मंगेशी मेल केला, त्यांचा रिप्लाय तर काय आहे माहिती आहे तुम्हाला, 4,20,000 खाली 1 रुपया पण मी अप्रुव्हल नाही देणार. बघूया सर, जेव्हा सेटलमेंट वगैरे चांगल्या अमाऊंट मध्ये भेटेल तेव्हा करूया मग, दुसरं काय. हा चालेल, मी पण तेच बोललो. जेव्हा तुम्हाला बोलतात ना ऑफर एक कर्ज पेटवण्यासाठी दुसरं कुठून बाहेरून कर्ज घेऊन त्याला पेटवूया, मग बाहेरचं पण कर्ज काढणार. यापेक्षा जास्त अमाऊंट नाही. जर तुम्हाला सेटलमेंट बेटर अमाऊंट मध्ये भेटत असेल, थोडा वेट करा, होऊ शकतो येईल ते पण. मी पण ते तुम्हाला तेच बोललो, थोडा वेट करा. मला ते त्याच्यामध्ये काय हरकत नाही थोडा वेट करायला. मी त्यांना काय बोललो, तुमच्याकडे अमाऊंट बोलतात ना, तुम्ही अमाऊंट एक्सेस करेपर्यंत तुमचं एक बोलतात ना पार्ट पेमेंट तर करू नये. पेमेंट सर बघा, अकाउंट ऍक्टिव्ह ठेवून काय होणार नाही. याला जर मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बोलतात ना 20 लाख आहे कस्टमरचा, एक 1 इयर झाला 5,000 बोलतात ना तो भरतोय. त्याला तो काय बोलतोय, मला लिगली काय ते सर्व नाही पाहिजे. एक मिनिट मला सांगतो, एक बँक मधून पण काम करतो स्वतः, एक LLB लिगल वगैरे हँडल पण करतो मी. म्हणजे बँकेचे लिगल वगैरे असतात ना सर,
ते मला माहिती काय असतात, DRN आर्बिट्रेशन वगैरे काय असतो ते मला माहिती. 138 सेक्शन 25 काय नाही होत त्यामध्ये. पण मी स्वतः हे फेस मला पण माहिती आहे ना सर, मी तुम्हाला तेच कोर्टमध्ये बोलतोय. कोणाची चालते ते तुम्हाला पण माहिती आहे. कस्टमरचा इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे, आणि या केसमध्ये तर कस्टमरच्या घरात प्रॉब्लेम चालू आहे. लिटरली तुम्हाला ते कस्टमर खोटं पण नाही बोलत आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे की काय होणार. कोर्टमध्ये पण हा केस झाला तर 10% मध्ये पण तो मागू शकतो सेटलमेंट तिकडे. हे तुमच्यावर आहे, बँकवरती आहे, द्यायचं आहे त्या नाही द्यायचं नाही द्यायचं, ते दुसरी वेगळी गोष्ट आहे. पण बघा सर, लिगल मध्ये पण केस वगैरे फाईल करून काहीच नाही होते. कस्टमरला फक्त हे भीती वाटते, लिगल होणार, जेलमध्ये टाकून देणार. 3.5 करोड लोक डिफॉल्टर आहे सर ऑल ओव्हर इंडियामध्ये. एवढी तर जेल पण नाहीये. कुठे टाकणार म्हणून ते गोष्ट मॅटर आहे. मी तुम्हाला एकच सांगेल, आता तो 20 लाखाचा कस्टमर पण बँकवाला बोलतात HDFC बँक एम्प्लॉय आणि ते बोलतात ICICI मध्ये पण केलाय, त्यांना पण लॉयर माहिती आहे, सर्व माहिती आहे. तो काय बोलतोय, माझं अकाउंट ऍक्टिव्ह पाहिजे. मी तुम्हाला जेव्हा ऑफर मागेल ना, आता समजा की मी तुम्हाला 1 वर्ष सोडून मागेल, मी 6 महिने सोडून मागेल, मी जेव्हा मागेल ना तर माझ्यावर असं ओपिनियन असला पाहिजे की हा बाबा पार्ट पेमेंट करत होता, चल देऊया यांना ऑफर म्हणून. अकाउंट क्लोज आहे सर, ते मला माहिती आहे. बघा, हर महिन्यानी पेमेंट वगैरे टाकणार यामध्ये, तर बँकला काय वाटणार, याच्याकडे पैसे तो देत नाही, बरोबर. ते पैसे मी कुठून अरेंज करतो त्याबद्दल बँकला काही गोष्ट हरकत माहित नाहीये. ते कुठून मी अरेंज करतो, कसं अरेंज करतो, जर 185 झाला सर 1-2 महिन्यात तरी मी वेट करणार, काही दिक्कत नाही, काही हरकत नाहीये. जर चांगलं सेटलमेंट भेटत असेल तर त्यासाठी मी रेडी आहे सर. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, तुम्ही 10 वर्ष ठेवा. तुम्ही जे अमाऊंटला विचारत आहे ना